बलाढ्य आव्हान आहे. 54 धावा जमवायच्या आहेत आणि यावेळेला मात्र राजेशची बॅटिंग चालणं खूप गरजेचं आहे. राजेशनं असे पराक्रम अनेक रचलेत परंतु समोर त्याचाच मोठा भाऊ आहे विषय. ही उडवला फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. झेलसाठी संधी आणि झेल कंप्लीट. ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र मिळवली आहे. पहिल्या बॉलवर विजयवर आक्रमण. त्यानंतर मात्र विजयनं दाखवला आपल्या गोलंदाजीचा क्लास आणि राजेशला पाठवलंय परतीच्या रस्त्याला. राजेश बाद झालाय. सामना जरूर फसलाय की काय, कारण राजेश हा सामना जिंकू शकत होता. बलाढ्य धावसंख्या चेस करायची असेल तर मात्र राजेशनं चालणं गरजेचं होतं. यावेळेला राजेशनं केलं नाराज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मौनात आला. ज्याने शेवटचं षटक हाताळलं तो मात्र आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. जेवढ्या धावा दिल्यात तेवढ्या जर धावा जमवल्यात तर मात्र ही मॅच पुन्हा एकदा त्यांच्या बाजूने खेचून येऊ शकते. कमालीचं क्षेत्ररक्षण सजवलंय. लॉंग ऑन तैनात. अगदी काव कॉर्नरला अक्षयला मात्र पाचारण करण्यात आलंय. एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक सध्या आपल्याला बघायला मिळतो काव कॉर्नरला अक्षय. उलटासा अक्षयकडेच बॉल आलाय आणि अक्षयच्या हातात हा झेल कंप्लीट. ऑस्ट्रेलियन पद्धतीनं हा बॉलवर नजर ठेवली आणि त्यानंतर मात्र कॅच केलाय कंप्लीट. अजून एक झटका. तू चल में आयाची भूमिका सध्या नवनाथची राहिली. मान्य श्री दशरथ दादा पवार यांचं या आयोजनामध्ये नुकतंच आगमन झालंय. मी विनंती करतो या दादा व्यासपीठावर विराजमान व्हा. व्यासपीठ तुमची अगदी वाट पाहतोय. एक रॉयल एंट्री दशरथ दादा पवार यांचं या स्पर्धेच्या दरम्यान खूप खूप स्वागत. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. रोहित आपल्याला बघायला मिळाला. नवीन बॅटर. चेंज ऑफ द पेस उडवला. उंची आहे पुन्हा एकदा मिड विकेटला. क्षेत्ररक्षक ज्याच्या माध्यमातून होत नाहीये कोणतीच चुकी. चुकीला माफी नाही. यावेळेला बॅट्समन करतो चुकी आणि बॅट्समन झाला बाद. कमालीची गोलंदाजी, कमालीची बॅटिंग बघा. ही खेळाडूवृत्ती बघायला मिळते. दोन्ही संघांना माहिती आहे कोण हारो जिंको. ट्रॉफी गावात नक्की जाणार आहे. पहिली जाईल वा दुसरी जाईल हे अद्याप सांगू शकत नाहीये परंतु ट्रॉफी एक मात्र गावात नक्की जाईल.